चला तर मंडळी, आज काबली चण्यापासून खूप सुंदर असा आजचा नाश्ता आपण युनिक बनवणार आहे. खूप टेस्टी आणि दिसायला खूप सुंदर. तुम्ही असा नाश्ता कधी पाहिला नसेल तर आज तुम्हाला हा नाश्ता मी दाखवत आहे. एकदम टेस्टी आणि दिसायला खूप सुंदर आहे. पाहू शकता तुम्ही, जबरदस्त आहे. सकाळच्या वेळी गरमागरम हा नाश्ता बनवून खाऊ शकतो. मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. तर कोणी आपल्या घरी पाहुणे वगैरे आले तर हा नाश्ता बनवून तुम्ही देऊ शकता. जबरदस्त लागतो हा खायला. जसा आपण चिकन मंचुरियन, चिकन रोस्टेड खातो तसाच टेस्ट येतो. याच्यामध्ये तुम्ही एक वेळ हा नाश्ता बनवला ना तर चिकन वगैरे खाणं तुम्ही इथे विसरूनच जासाल. तर चॅनलला नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करणं विसरू नका. तर चला, अशा झणझणीत आजची रेसिपी बनणार आहे. तुम्ही एंडपर्यंत पाहत राहा. तर इथे मी घेतलेले आहे 250 ग्रॅम काबली चना. पाहू शकता मी इथे रात्रभर याला ओव्हरनाईट भिजवत ठेवले होते. आणि इथे मी बरबटीसुद्धा घेतलेली आहे. पाहू शकता याला मी ओव्हरनाईट भिजवत घातली होती. आणि याच्यामधलं सर्व पाणी आपल्याला इथं काढून घ्यायचं आहे. एकदम आपल्याला कोरडे करायचे आहे. का कोरडे करायचे आहे मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. तर आता आपल्याला इथे बॉईलसुद्धा करून घ्यायचे आहे. दोन्ही आपण वेगवेगळे भिजवत घालायचे आहे. नंतर तर दोन्ही आपल्याला काबली चना आणि बरबटी एकत्र आपल्याला इथे बॉईल करायचे आहे. तर सर्वात आधी इथे आपण बरबटी आणि चना ॲड करायचे आहे. पाहू शकता. आणि तुमच्या इथे तुमचे काबली चना कसे आहेत त्या पद्धतीने इथे पाणी तुम्ही कमी जास्त ॲड करू शकता. पाहू शकता तुम्ही. तर इथे आपल्याला काही खडे मसाले टाकायचे आहेत. जसे ढाब्यामध्ये टेस्ट येतो तसाच आपल्याला इथं टेस्ट आणायचा आहे. तर इथे हिरवी आपण 1 इलायची घेतलेली आहे, कलमी मिरची आहे 2-3 तुकडे, आणि शहाजिरा आणि लवंग, इथे काळी मिरीच घातलेली आहे मी. सर्व एकत्रित घातलं की मस्त असा बॉईल होतो ना, त्यावेळेस मस्त टेस्ट येतो. तर इथे आपल्याला मीठ घालायचं 1 टीस्पून घालायचं आहे. नंतर आपण कमी घालू. तर इथं गरम मसाला घ्यायचा आहे अर्धा टीस्पून, आणि हळदसुद्धा घालायची आहे अर्धा टीस्पून. तर आता इथे आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. पाहू शकता तुम्ही, जबरदस्त हा नाश्ता बनतो. एक वेळा नक्की बनवून बघा. पाहू शकता. तर तुम्ही इथे निरे काबली चनासुद्धा इथे वापरू शकता. मी इथे बरबटी मला आवडते त्याच्यामुळं मी इथे घातलेली आहे. पाहू शकता. तर इथे मी 1 ग्लास पाणी घातलेलं आहे. आणि इथे आता आपल्याला ऑइल घालायचं आहे 1 टीस्पून. त्याच्यामुळं मस्त लवकर असे बॉईल होऊन जातात. तर आता इथे झाकण लावायचं आहे आपल्याला. झाकण लावल्यानंतर आपण इथे फुल गॅसवर इथे 3 ते 4 शिट्या घालायच्या आहे. आपल्याला इथे 90% कुक करायचं आहे, 100% नाही. 1% आपण इथे कच्चेच ठेवायचे. तर पाहू शकता गॅस माझा फुल आहे. आणि इथे मी 2-3 शिट्या घालणार आहे पहिल्यांदा. कंटिन्यू तुम्हाला मी दाखवत आहे, बिलकुल इथे स्किप करू नका. कारण की तुमचे हे जे रेस्टॉरंटसारखे चणे आहे ना, जबरदस्त बनणार आहे. तर 2 शिट्या झालेल्या आहे. पाहू शकता मस्त असे आपले बॉईल झालेले आहे. आता 3री शिट्टीसुद्धा आलेली आहे. गॅस बंद केलेले आहे मी. आता उघडून पाहायचे आपल्याला की आपले चणे कसे झालेले आहे, परफेक्ट इथे बॉईल झाले किंवा नाही हे बघायचे आहे आपल्याला. पाहू शकता जबरदस्त आपले इथे चणे बॉईल झालेले आहे. बरबटीसुद्धा हाताने जर आपण इथे मॅश केले ना तर एकदम हळूवारपणे इथे दबल्या जातात. तर बस अशाच पद्धतीचे आपल्याला इथं बॉईल करायचे आहे. जास्त आपण बॉईल करणार नाही. त्याच्यामुळं काय होणार आहे, क्रंची आपले जास्त बॉईल केले ना तर होणार नाही आपले एकदम क्रंची. तसे आपल्याला इथे 90% कुक करायचे आहे. बस अशाच पद्धतीचे. तर याच्यामधलं मी पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे. पाहू शकता. बस आपल्याला इथे पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही. का नाही करायचा हे मी तुम्हाला नंतर सांगेल एंडमध्ये. तर इथे मी घेतलेलं आहे 1 मोठ्या साईजचं बाऊलमध्ये आपण इथे घालणार आहे काही मसाल्यामध्ये जर तुम्हाला इथे सर्वात आधी आपल्याला इथे विनेगर घालायचं आहे. जर विनेगर नसेल तर इथे दही, लेमन ज्यूस किंवा दोन्हीही नसेल तर पाण्याचा सुद्धा तुम्ही इथं वापर करू शकता. बस इथे मोठ्या साईजचा मी 1 चम्मच घेतलेला आहे विनेगर. तर इथे काही मसाले आपल्याला ॲड करायचे आहे. मसाले तुमच्या चटणी आवडीनुसार इथे घालू शकता, कमी जास्त करू शकता, ऑप्शन आहे तुमच्यासाठी. तर इथे मी 1 चम्मच घेतलेला आहे केचपच्या जागी टमाटर सॉस तुम्ही जे आहे घरामध्ये इथे मिक्सीमध्ये काढून घेऊ शकता. तर इथे मी घेतलेला आहे शेजवान चटणी 1 टीस्पून आहे. पाहू शकता. तर चटणी कमी जास्त करू शकता, जर नसेल तरी मस्त हा नाश्ता बनतो. तर इथे आपल्याला घ्यायचे आहे रेड चिल्ली. इथे तुम्ही लाल पावडर मिरचीचं वापरू शकता, 1 टीस्पून घ्यायचं आहे. जास्त मसाल्यामध्ये तुम्ही स्पायसी खात असाल तर जास्त ॲड करू शकता. इथे ग्रीन चटणीचा वापर करायचा आहे. इथे ठेचासुद्धा वापरू शकता तुम्ही ग्रीन चटणीच्या जागी. तर पाहू शकता 1 टीस्पून घालायचे आहे. मी जास्त मसाले घालत नाही आहे. इथे पिझ्झाचा सॉस घेतलेला आहे 1 टीस्पून. त्याच्यामुळं काय होणार आहे ना, जबरदस्त असा चण्याचा टेस्ट येतो, जे ढाब्यामध्ये राहतो, रेस्टॉरंटमध्ये राहतो तशाच पद्धतीचा. तर इथे डार्क सोया सॉस घातलेला आहे मी 1 टीस्पून. तर इथे तुम्ही चिंचाची चटणी किंवा दही वापरू शकता. इथे मी अद्रक लसणचा पेस्ट घेतलेला आहे, त्याच्यामुळं मस्त जबरदस्त असा स्वाद येतो आपल्या चटणीमध्ये. बस इथे काय करायचं, मिक्स करून घ्यायचा एक जीव आपल्याला सर्व मसाले.
याच्यानंतरही आता इथे आपण घरातले सुके मसाले ॲड करायचे आहे आपल्याला. तर एकदम आपण चिकन मंचुरियन, चिकन रोस्टेडसारखा हा नाश्ता बनवत आहे. तर इथे मी कलर घेत आहे, रेड कलर घेत आहे. तर इथे तुम्ही लिक्विड कलरसुद्धा वापरू शकता. थोडासा मी 1 टीस्पून इथला कलर इथे ॲड करत आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे, खूप छान असा कलर येतो आणि खायला खूप छान लागतो. दिसायला तर जबरदस्त इमेजिंग हा नाश्ता दिसतो. बस इथे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला 2 मिनटं. पाहू शकता 2 मिनटं झालेले आहे. मस्त 2 मिनटामध्ये फेटल्या गेलेलं आहे. तर अर्धा टीस्पून इथे मीठ घातलेलं आहे. आपण ऑलरेडी मीठ घातलेलं होतं. अर्धा टीस्पून हळद घालायची आहे. स्वादानुसार इथे आपल्याला मिरची पावडर घालायची आहे. जे आवडीनुसार तुम्ही ते घालू शकता. आपण रेड चिली पावडरसुद्धा ॲड केलेलं आहे. इथे तुम्ही मसाले कमी जास्त करू शकता. गरम मसाला आपल्याला हाफ टीस्पून इथे घालायचा आहे आणि पूर्ण एकजीव करून घ्यायचा आहे. हे आपण बॉईल केलेले चणे आणि बरबटी ॲड करून घ्यायचे आहे आणि मस्त कोट करायचे आपल्याला मसाल्यामध्ये. पहिल्यांदा पाहू शकता तुम्ही बॉईल झालेले आपले मस्त आपण इथे कुरकुरीत चणे आजचे बनवत आहे. तर इथे आपण भाजी वगैरे बनवून खाल्लेलीच आहे, पण हा नाश्ता नक्की बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. 2 मिनटामध्ये मस्त जबरदस्त हा आपला कोट झालेला आहे. इथे मी 4 टीस्पून इथे कॉर्नफ्लॉवर घालत आहे. इथे तुम्ही अरारोट किंवा तांदळाचं पीठसुद्धा घालू शकता किंवा पोह्याचं पीठ. तर थोडंसं इथे मी ठेवलेलं आहे अर्धा टीस्पून. इथे मैदा 4 टीस्पून आहे. मैद्याच्या जागी तुम्ही कॉर्नफ्लॉवरसुद्धा घालू शकता, कोणताही एक जिन्नस घालू शकता. पण मी इथे दोन्ही घातलेले आहे, त्याच्यामुळं मस्त असा कुरकुरीत नाश्ता तयार होणार आहे. आणि हलक्या हाताने इथे फिरवत जायचं आहे आपल्याला, बस कोट करून घ्यायचं आहे. त्याच्यामुळं मस्त जबरदस्त कुरकुरीत आजचा नाश्ता बनणार आहे. अशाच पद्धतीचं तुम्ही स्टेप बाय स्टेप बघत राहा. नक्की तुम्हाला हा रेसिपी आवडेल. तर बस 2-3 मिनटं आता आपल्याला हे फिरून घेतल्यानंतर 10 मिनटं झाकून ठेवायचे आहे. आपल्याला इथे बॅटर जे आहे ना मस्त असं गाढं करायचं आहे. त्याची कोटिंग आली पाहिजेत आपल्याला. एवढी चण्यावर एवढं आपल्याला गाढं करायचं आहे इथे बॅटर. तर इथे थोडंसं मी जे ठेवलेलं होता मैदा आणि कॉर्नफ्लॉवर हे दोन्ही ॲड केलेले आहे. बस 4 टीस्पून आपल्याला मैदा आणि कॉर्नफ्लॉवर घालायचे. असे 8 टीस्पून इथे दोन्हीही इथे ॲड केलेले आहे. पाहू शकता तुम्ही. जर तुमचं बॅटर पतलं वाटत असेल तर इथे थोडंसं कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा ॲड करू शकता. जर एकदम घट्ट झालं ना तो 2-3 टीस्पून इथे तुम्ही विनेगर किंवा पाणी घालू शकता. तर हे पाहू शकता बॅटर आपलं किती गाढं आहे. मस्त इथे चण्याला जे कोटिंग आलेली आहे ना मसाल्याची जबरदस्त आलेली आहे. बस अशाच पद्धतीचं आपल्याला इथे कोट करायचे आहे मसाले. तर अशाच पद्धतीचं करून घ्या तुम्ही. त्याच्यामुळं मस्त जेव्हा ऑइलमध्ये जाणार ना तर विरघळणार नाही मसाला. तर बस इथे मी ऑइल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. पॅन मोठ्या तोंडाचंच घ्यायचं आहे आपल्याला, कारण की चिकटणार नाही एक दुसऱ्याला, तेवढी काळजी घ्यायची आहे. आणि तेल जे आहे तर वरपर्यंत आलं पाहिजे एवढे आपल्याला टाकायचं आहे. तर बस थोडंसं आपल्याला गरम झाल्यानंतर आपण इथे बॉईल आपण केलेले आहे चणे ते ॲड करायचे. इथे टीस्पूनने आपण टाकणार नाही ऑइलमध्ये, हाताने आपल्याला एक एक इथे मोत्यासारखे टाकायचे आहे. तर तुम्हाला का असे टाकायचे आहे, कारण की ते हाताने जर टाकले ना तर बिलकुल चिपकणार नाही. जर आपण चम्मचने वगैरे टाकले ना तर एक दुसऱ्याला इथे घट्ट असे चिपकले जातील आणि कुरकुरीत आपला हा नाश्ता बनणार नाही. सुरुवातीला मी म्हटलं होतं की पाणी घालायचं नाही, तर हेच कारण होतं की आपण जर पाणी इथे घातलं असतं तर आपल्या मसाल्याची बँडिंग आली नसती आणि आपले मसाले जे आहे चणे जे आहेत ते एकदम कुरकुरीत झाले नसते. त्याच्यामुळं बिलकुल पाण्याचा इथे वापर करायचा नाही, कारण की अशा पद्धतीचा आपल्याला नाश्ता करायचा आहे. एकदम कुरकुरीत आणि एकदम नमकीन आपण आजचा नाश्ता तयार करत आहे. तर आपल्याला जास्तीत जास्त इथे फ्राय करण्यासाठी 1 ते 1.5 मिनिट लागते आणि एकदम मस्त जबरदस्त एकदम फुल गॅसवर आपण इथे फ्राय करत आहे. त्याच्यामुळे एकदम आपल्याला एकदम क्रंची नाश्ता आपण बनवत आहे. जर आपण लो गॅसवर जर केले ना तर हे विरघळण्याची शक्यता राहते मसाला. त्याच्यामुळे आपल्याला फुल गॅसवर करायचे आहे. ऑलरेडी आपले चणे जे आहेत आपण बॉईल केलेले होते, त्याच्यामुळे आपल्याला जास्त इथं करायची गरजच नव्हती. पाहू शकता कलर जबरदस्त आणि इथची कोटिंग आणि कडकडाट तुम्ही ऐकू शकता. जबरदस्त. याच्यामुळेच आपल्याला ह्या अशी बँडिंग करायची आहे मसाल्याची. पाहू शकता असेच रेस्टॉरंटमध्ये धाब्यामध्ये राहते तशाच पद्धतीचा हा नाश्ता बनत आहे. तर अशाच पद्धतीने तुम्ही स्टेप बाय स्टेप पाहत राहा, बघत राहा आणि मस्त बनवत राहा. तर तुम्हाला मजा येईन हा खायलासुद्धा आणि बनवायलासुद्धा. जास्त वेळ लागत नाही. हा दाखवताना तुम्हाला कमी जास्त वेळ लागू शकतो, पण जेव्हा आपण एकटेपणात बनवतो ना खूप लवकर बनून जातो. तर अशाच पद्धतीने मी सर्व इथे फ्राय करत आहे. एकदम फुल गॅसवर 1 ते 1.5 मिनटामध्ये हा फ्राय होऊन जातो
आखरी स्टेपमध्ये मी आलेली आहे. पूर्ण मी इथे फ्राय केलेली आहे. गॅस बंद केलेला आहे पाहू शकता. आणि हे काढून घ्यायची आहे आता आपल्याला सर्व इथे एकत्र. शेवटची जी स्टेप होती थोडासा मसाला जास्त होता त्याच्यामुळे तुम्हाला इथे चिपकापणा दिसत असेल, तर पाहू शकता आपण वेगळे करू शकतो. आजचा नाश्ता तुम्हाला कसा वाटत आहे पाहू शकता. जबरदस्त आजचा नाश्ता आपण बनवलेला आहे. एकदम कुरकुरीत, एकदम मज़ेदार, एकदम टेस्टी, अमेझिंग आजचा नाश्ता बनलेला आहे. गरमागरम पाहू शकता. इथे एकदम सिल्की इथे आपण दाणे पाहू शकता एक एक आपण. तर आतपर्यंत कोड झालेले आहे. जबरदस्त टेस्ट आलेला आहे. इथे आपण थोडासा चाट मसाला ॲड करत आहे त्याच्यामुळे खूप टेस्ट इथे वाढवायचा आहे आपल्याला. तुम्ही इथे कमी जास्त करू शकता, इथे सजवू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. तर इथे मी थोडेसे इथे कढीपत्ता आणि इथे जरासा पुदिना ॲड करायचा आहे. इथे तुम्ही तळूनसुद्धा इथे टाकू शकता, पण कच्चा जो राहतो ना स्वाद जबरदस्त राहतो. इथे थोडेसे मी लसणाच्या पाकळ्यासुद्धा घेतलेल्या आहे पाहू शकता. इथे तळूनसुद्धा टाकू शकता तुम्ही. जबरदस्त आजचा नाश्ता आपला बनला गेलेला आहे पाहू शकता. एकदम मस्त झणझणीत. तर कशी वाटली आजची रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये कळवा. नक्की असा बनवून बघा, खा, एन्जॉय करा, मस्त आनंदी राहा. तर चला भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.